दिगंबरा दिगंबरा श्रीपादिगंबरा शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते व्यास उवाच जन्मेजय राजा व्यास महर्षींच्या मुखातून देवीचं चरित्र श्रवण करतो आहे. राजाच्या पाठीमाग पुष्कळ उद्योग, सर्व राज्य करायचं आहे, पण एक भक्ती आहे. जगन्माता कोणी आहे, शक्ती मोठी शक्ती आहे, हा विश्वास आहे. आणि ते चरित्र श्रवण करून ती जर कृपा आपल्याला मिळाली तर आपलं कल्याण होईल अशा समजुतीनं राजा ऐकतो आहे. भगवान शंकराचार्य महाराजांनी पारमार्थिक दृष्टीनं 3 गोष्टी महत्वाच्या म्हणून सांगितलेल्या आहेत. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रया. मनुष्य शरीर प्राप्त होणं, मनुष्य शरीराशिवाय पारमार्थिक उन्नती साध्य होऊ शकत नाही. देवादिकांची शरीर आहे, पुण्यवान आहे, देवही समृद्धी आहे, सगळी सुखाची समृद्धी आहे, काही कमी नाही. परंतु शांती नाही, समाधान नाही, विवेक नाही. भोगाची तृष्णा अधिक आहे. त्यामुळे ईश्वराची उपासना म्हणा, काही आत्मविचार करावा. कोण आहोत आपण, कुठून आलो आहोत, कुठं जायचंय वगैरे, अहम कोण आहे, इकडं लक्ष नाही. मनुष्य जन्मामध्ये हे शक्य आहे असं म्हणतात. मनुष्यामध्ये सुद्धा सर्वांना इच्छा होती असं नाही आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, भगवान सांगतात. हजारो माणसामध्ये एखादाच मनुष्य इकडे येणार आहे. आपल्याला आणखी सिद्धी व्हावी, मोक्ष सिद्धी व्हावी, सर्व दुःखाची निवृत्ती व्हावी, परिपूर्ण आनंद मिळावा की ज्याच्यामध्ये काहीही न्यूनता नाही आहे, अशी इच्छा होत नाही. म्हणून देवादिकांच्या मध्ये जास्ती समृद्धी आहे, म्हणून जास्ती आणखी भोगाची इच्छा आहे, आणखी पाहिजे. मानवांच्या मध्ये तशी स्थिती नाही आहे, तरी सुद्धा वासना त्या दुसऱ्या होत आहेत. पण एक संभवनीय आहे, मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. म्हणून मुमुक्षा जर उत्पन्न झाली, मोक्षाची इच्छा, आणखी महापुरुषांची संगती जर घडली तर सर्व ही कल्याण होऊन जातं मनुष्य जन्मामध्ये. देवादिकांच्या जन्मामध्ये आणखी महापुरुषांची गाठ पडली म्हणा, संगती असली तरी सुद्धा बुद्धी चांगली राहत नाही. सुधर्मा सभा देवसभेचं नाव आहे, सुधर्मा म्हणून आहे, नाव आहे. मोठी सभा आहे, कितीतरी देव मंडळी, ऋषी मंडळी, सगळी मंडळी बसू शकतात, सगळ्यांची सिंहासनं.
तहान भूक तिथं लागत नाही म्हण, असं काही त्या स्थानाचं महत्व आहे. त्या सभेमध्ये देवेंद्र बसलेला आहे आपल्या सिंहासनावर, इंद्र आणि त्याची पत्नी आहे जवळ. सर्व देव मंडळी आणखी आपल्या आपल्या स्थानावरती बसलेली आहे. इतक्यात देवगुरु बृहस्पती हे दरवाजातून आत यायला लागले. सर्व देव मंडळी उठून उभी राहिली. गुरुजी आपले आहेत, मार्गदर्शक आहेत, आदर भाव आहे. आचार्य देवो भव, देव दुसरा नाही म्हणतात शास्त्रकार. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आमच्या समोर असणारी कितीतरी देवांची रूप त्यांनी सांगितली. आचार्य महाराज आणखी सभेमध्ये येणार. सर्व देव मंडळी उठून उभी राहिली, पण इंद्र उठला नाही. परिचय आहे ना, अति परिचयात अवज्ञा म्हणतात. अहंकार, मी देवेंद्र आहे, देव गुरु असले म्हणून काय, आमचे आश्रित आहे ही भावना आहे. आम्ही त्यांना ठेवून घेतलेला हा अहंकार चित्तामध्ये उत्पन्न झाल्यामुळे सर्व देव मंडळी उठून गेले. आणि हा मात्र तसाच बसला. बृहस्पतीने नुसतं पाहिलं आणि पाठीमागं निघून गेले. देवेंद्र म्हणाले, देवांचा राजा म्हणणारा असून सुद्धा त्याला आणखी अहंकार झालेला आहे, असून काय हरकत नाही. निघून गेले. नंतर पश्चाताप झाला त्या देवेंद्राला. चूक झाली, अमुक झाली, क्षमा मागतो म्हणाला वगैरे वगैरे. जाऊन बृहस्पतींच्या आश्रमामध्ये तो गेलेला आहे, नाही दर्शन नाही. संगती मिळालेली आहे चांगली, पण त्या संगतीचा उपयोग करून घेणारी बुद्धी नाही. देवेंद्र झाला तरी नाही. त्यामुळे त्यांना पुष्कळ आणखी दुःख क्लेश सोसावे लागले. सर्व राज्य गेलं. दैत्याने आपल्या गुरु महाराजांची कृपा संपादन करू शुक्राचार्यांच्या आश्रयाने त्यांनी देवांचा पराजय केला. हे असं नेहमीच चालू आहे. त्यामुळे आचार्य महाराजांनी महापुरुष संशय हा, महापुरुषांची संगती पूर्ण झालेली आहे. कोणताही विकार मनामध्ये नाही. कामक क्रोधादिक जे विकार आहेत सर्वांच्यामध्ये मुख्य म्हणजे अहंकार आहे, तो नाहीये. सर्व ठिकाणी परमेश्वर भावना आहे. सच्चिदानंद जगन्माता, जगदेवी, जगदंबा सर्व ठिकाणी भगवान. शितिरूपेण या कृत्सम एतद् व्याप्य स्थिता जगत. नमस्तस्यै 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 नमो नमः. ही दृष्टी, ज्ञान दृष्टी ज्याला म्हणतात, ती निर्माण झालेली आहे. त्यांचं ऐकणारा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारा जो आहे त्याला आणखी ती ज्ञानदृष्टी प्राप्त होते. नुसती त्यांच्या इच्छेनं त्यांनी दृष्टी काही वेळ तसं दिली दृष्टी, पण त्याचा उपयोग होत नाही. विश्वरूप पाहण्याची इच्छा अर्जुनाला उत्पन्न झाली. संपूर्ण विश्व म्हणजे परमेश्वर रूप आहे हे दाखवा, तेवढ्या पुरतं दृष्टी, दिव्य दृष्टी दिली.
आणि पाहायला लागल्याबरोबर घाबरलेला आहे, भीती उत्पन्न झाली. आणि आपणच सांगायला लागला, नको नको, तुमचं आपलं पहिलं रूप मला बरं वाटतं, चतुर्भुज रूप गोपाळ कृष्ण हे चांगलं आहे. म्हणजे पारमार्थिक दृष्टीनं केवळ औत्सुक्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, पाहूया आपण विश्व, नुसतं पाहूया म्हणून त्याचा उपयोग नाही, दाखविणाऱ्या पण आपल्या सोडण्याने नको असं म्हणायची पाळी. महात्म्यांची कृपा त्यांच्या इच्छेनं झाली पाहिजे, आपण आग्रह करून ती झालेली कृपा खरी ठरत नाही. तर आचार्य महाराजांनी या श्लोकामध्ये मनुष्य जन्म मिळावा दुर्लभ आहे. सर्व दुःख आपली केव्हा जातील, तळमळ लागलेली आहे, सगळी दुःख गेली पाहिजे, ही मोक्षाची इच्छा आहे. आणि मार्गदर्शक अशा प्रकारचे महापुरुष भेटलेले आहे. पण हे सांगताना हे आचार्य महाराज सांगतायत, देवानुग्रह हे तुकम असा एक उल्लेख त्यांनी. 3 गोष्टी मिळाल्या कठीण आहे, दुर्लभ आहे. पण देवाचा जर अनुग्रह असेल, ईश्वराची कृपा असेल, जगदंबेची, तर हे तिन्ही मिळतं. मनुष्य जन्म मिळतो, मोक्षाची इच्छा उत्पन्न होते आणि महात्म्य लगेच मार्गदर्शक भेटतात, शोध करत असतात कोण आहे असा. मोक्षू असणाऱ्या जगात कोण आहे हे शोधत असतात. शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला भागवत सांगण्याकरता निघालेले होते. परीक्षित राजाला काय माहिती भागवत श्रवण करायचं का काय करायचं. 7 दिवस आपलं आयुष्याचा उरलेला आहे. 7व्या दिवशी आपण जाणार, शरीर जाणार. पण ते सगळं समजावून सांगणारे जे आहे, तू जाणार म्हणजे कोण जाणार आहे, तू कोण आहे, हे सगळं समजावून सांगणारे कोण आहे. त्यामुळे स्वतःचे शुकाचार्य महाराज आपण होऊन निघालेले आहे, हे त्याचं पुण्य आहे, देवाची कृपा आहे, देवानुग्रह हे दुर्गम. आणखी मध्ये देव मंडळी आली. शुकाचार्य महाराज भागवताचे मोठे अधिकारी, भगवत भक्त आणि ज्ञानी, ब्रह्मज्ञानी आहे. वासुदेव सर्वम हे समजलेलं आहे त्या, म्हणून कुठेही मन गुंतून नाही. सर्वच वासुदेव रूप आहे. हा अनुकूल आहे आणि हा प्रतिकूल आहे हे काही बुद्धी नाही आहे. सर्वच ईश्वर रूप आहे. असे ज्ञान संपन्न महर्षी आणि भागवत सांगणार आहे त्या परीक्षित राजाला. तो मोठ्या संकटात आहे. समजण्यामुळे देवमंडळींनी मध्ये येऊन त्यांची भेट घेतली, नमस्कार केला. आचार्य महाराज, आम्हाला भागवत ऐकण्याची इच्छा आहे, थांबायचं, आम्ही सगळी व्यवस्था करतो, आपण आम्हाला भागवत. परीक्षित राजालाही बोलावून घेऊ म्हणाली. 7व्या दिवशी त्याचा नाश होणार आहे ना. तक्षक नागराज, तक्षकाचा दंश होऊन तो जाणार आहे, शाप झाला. तर आम्ही स्वर्ग लोकात राहणारे देव, स्वर्गामध्ये अमृत आहे म्हणाले, रोज अमृत आम्हाला मिळतं, म्हणून आम्हाला म्हणतात. परीक्षित राजाला बोलावून घेऊ, त्याला हे अमृत आपण देऊ, आम्हाला आपण भागवत रूपी अमृत द्या, त्याच्याबद्दल हे अमृत आम्ही आपल्याला दिले.
भागवताचं महत्व काय आहे, भगवंताशी चरित्र, हे चरित्र म्हणजे असं अमृताप्रमाणे समजणारे आहे. अमृताने अमर होणं जर शक्य असेल तर देव अमर होतात का? अमर याचा अर्थ मृत्यू नाही असा नाही. जास्ती काळ जास्ती आयुष्य आहे एवढंच त्याचा अर्थ आहे. मृत्यू होईल देवही नाही. क्षीणे पुण्ये मृत्युलोकम विशंती ते सांगतात. म्हणून शुकाचार्य महाराजांनी त्यांना लावून गेलं. पाहू म्हणाले, आज नाही सवड नाही आहे. म्हणजे अनेक मंडळी श्रवण करण्याच्या इच्छेनं देव मंडळी आली, पण ते बाजूला करून केवळ एक परीक्षित राजा जो आहे त्यालाच सांगायचं. शोध करता महापुरुष जे आहेत त्यांचं महत्व हे आहे की बरोबर शोध त्यांना लागतोय. कुठं आहे असा पुण्यशील जीवात्मा, कुठं आहे, त्याला मार्गदर्शन करून त्याचा उद्धार करायचा आहे. ही त्यांची आणखी सद्बुद्धी आहे. म्हणून शुकाचार्य महाराज यांनी परीक्षित राजाला, त्यावेळेला मग पुष्कळ ऋषी मंडळी होती ऐकायला वगैरे, ते ज्ञान कुणाला सांगायचं नाही असा अर्थ नाही. ज्याच्या ज्याच्या याच्यामध्ये आणखी बुद्धीमध्ये जशी योग्यता असतील तसं तो घेणार. पण खरा श्रोता म्हणजे परीक्षित राजा, ही त्यांची खात्री झालेली आहे. सर्व राज्य क्षणामध्ये सोडून देऊन गंगा तीरावर येऊन बसलेला आहे. परमेश्वराची प्रार्थना करतो आहे. त्यामुळे देवानुग्रह हे तुकम असं जे सांगतात आचार्य महाराज, महात्मे भेटणं म्हणजे देवाचा अनुग्रह पाहिजे. एक चौथी गोष्ट याच्यामध्ये मुद्दाम त्यांनी दाखवली आहे. दुर्लभ तीनच आहेत म्हणतात, पण देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही. तर देवाचा अनुग्रह व्हावा, हे देव दर्शन किंवा देवाची कृपा, अनुग्रह जी आहे, त्या अनुग्रहाची ही तीन फलं सांगितली. देवाची कृपा म्हणजे काय? मनुष्य जन्म मिळणं, मोक्षा उत्पन्न होणं, हे सगळं दुःख आहे. प्रपंच संसार हा दुःखमय आहे. एक संपलं दुःख की दुसरं दुःख पाठोपाठ आहे, संपत नाही कधी. मानसिक चिंता आनंद आहे, वासना आनंद आहे. त्यामुळे ती मानसिक दुःख, शारीरिक दुःख, भौतिक दुःख, अनेक प्रकारची दुःख सारखी याच्यामध्ये आहे, संपलेलं आहे असं नाही. हे केव्हा संपेल अशा प्रकारची इच्छा हा एक देवाचा अनुग्रह आहे. आणि धीर देऊ, आश्वासन देऊ, त्याला आणखी या मोक्षापर्यंत सर्व दुःखातून मुक्त करीपर्यंत आणखी त्याच्या बरोबर राहणारे, मार्गदर्शन करणारे महात्मे भेटणं हा एक देवाचा अनुग्रह आहे. तीन गोष्टी दुर्लभ आहे, याचा अर्थ देवाचा अनुग्रह या तीन गोष्टी मिळाल्या तर तो खरा अनुग्रह आहे. हे आचार्याला सांगा, प्रयत्नाने मिळणाऱ्या नाही. तर ही ईश्वराची कृपा ही परीक्षित राजाने संपादन केलेली असल्यामुळे तो गंगा तीरावर सर्व राज्य त्याग करून परमेश्वराची प्रार्थना करीत बसलेला आहे. त्यात शुक्राचार्य महाराज येऊन पोचले. ज्ञान महाब्धी चंद्रमाह त्याला, ज्ञान समुद्रातला चंद्र आहे. किती ज्ञान आहे पूर्ण. ज्यांना नुसतं पाहिलं, ज्यांच्या जवळ गेल्याबरोबर सुद्धा मनातले सगळेही विकार शांत होतात, आनंद उत्पन्न. तो आनंद त्यांच्याजवळ किती असेल.
बाहेरून नुसतं सान्निध्य मिळालं तरी आणखी दुःख नाहीशी झालेली आहेत असं आपल्याला वाटत आहे. हे ज्यांचं सामर्थ्य आहे असे शुकाचार्य येऊन पोचले. हा देवाचा अनुग्रह आहे. आतापर्यंत आयुष्य गेलं, राज्य करण्यामध्ये गेलं, राज्यही उत्तम प्रकाराने केलं. खरीला सुद्धा स्वस्थ थांबायला सांगितलं, माझ्या राज्यामध्ये गडबड करायची नाही. खरी आणखी गडबड करू लागला हो, तोही घेऊन थांबलेला आहे. हे सामर्थ्य आहे. पण भगवंताची खरी कृपा, खरा अनुग्रह म्हणजे आज झालेला आहे त्याला की 7 दिवस आयुष्य शिल्लक राहिलं, अजून आयुष्य आहे. काय गडबड आहे, पाहू पुढं, म्हातारपणी पाहू, असे विचार मनामध्ये येतात. आणि पारमार्थिक म्हणून काही उन्नतीचा मार्ग आहे की नाही याचा शोध सुद्धा घेण्याची प्रवृत्ती होत नाही. आचरण करणं, त्या महात्म्यांची आणखी सेवा करणं, त्यांची कृपा संपादन करणं. देवाच्या कृपेनं महात्म्यांची कृपा होणारी आहे. देवाच्या अनुग्रहामुळे महात्म्य भेटतात, नाही तर भेट. तेव्हा परीक्षित राजा याला आणखी शुकाचार्य महाराज भेटलेले आहेत. आणि नंतर त्यांचा संवाद झाला. 7 दिवसामध्ये सगळं समजलं, पटलं, ऐकलं आणि पटलं. ऐकलं तरी पटत नाही. किती ऐका, किती वाचा, काही नाही, पटत नाही. केव्हा पटायचं कोणाला? शेवटचा श्वास आला तरी नाही आहे, खात्री नाही, मनाची नाही आहे. तर याप्रमाणे देवाचा अनुग्रह झाला म्हणजे महात्म्य भेटत आहे. याचं दुसरं एक उदाहरण शुकाचार्यांनी राजाला ध्रुवाचं चरित्र सांगितलेलं आहे. 5 वर्षाचा मुलगा आहे. मनुष्य शरीर दुर्लभ आहे, महात्म्य दुर्लभ आहे, सगळं काय, त्याला काय विचारायला माहिती. 5 वर्षाच्या वयामध्ये हा कसला विचार आहे. पण राजपुत्र आहे, तेजस्वी आहे. सभेमध्ये आणखी आपल्या पित्याच्या सिंहासनावर जाऊन पित्याच्या मांडीवर बसावं अशी त्याला इच्छा उत्पन्न झाली. आणि निघालेला असताना त्याची जी सापत्न माता सावत्राई जी होती सुरुची, ती त्याला बोलली, अपमान केला, नाही, तुझा अधिकार नाही. या सिंहासनावर माझाच मुलगा बसू शकतो, माझ्या गर्भातून जो जन्माला आलेला आहे. तुला इच्छा असेल बसायची तर जा म्हणाले, वनामध्ये जा, देवाची कृपा संपादन कर, माझ्या गर्भातून जन्माला ये, म्हणजे तुला सिंहासनावर. हा अहंकार आहे. अहंकाराने अपमान होतो, लोकांचा अपमान करण्याची बुद्धी उत्पन्न होते. कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाची, ईश्वराची पूजा म्हणजे बाह्य पूजा ही आहे. 16उपचार आहेत, 5उपचार आहेत, 64 उपचार आहे, पुष्कळ उपचार, राजोपचार आहे, गायन वादन नृत्य सगळी देवाची पूजाच आहे. पण मुख्य पूजा म्हणजे आणखी तुकाराम महाराज सांगतात, कोणाचाही द्रोह करू नये, कोणालाही उपमर्द होईल असं बोलू नये. आत्मा प्रतिकूलानी न परस्य विचिंतये, हे सर्व धर्माचं सार म्हणून सांगतायत भीष्माचार्य. धर्माचरण, खरं मुख्य धर्माचरण किंवा देवाची पूजा, देवाची खरी भक्ती कोणची मुख्य सांगताय. आपल्याला जे प्रतिकूल वाटतं तसं लोकांना प्रतिकूल वाटू नये असं वागलं पाहिजे. मला कोणीही माझी निंदा करू नये, कोणीही मला बोलू नये, माझ्या विरुद्ध कोणीही वागू नये,
हे जे आपल्याला प्रतिकूल जे वाचतं तसं लोकांबरोबर आपण वागायला प्रयत्न केला, हा खरा धर्म आहे. हे धर्म सर्वस्व आहे म्हणतात भीष्माचार्य महाराज. पण त्या राजपत्नीला हे काय समज, अनुकूलता जास्तीत जास्त झाली म्हणजे चांगलं असतं का वाईट असतं हे काही निर्णय करताय. संयमाने राहणारे महात्म्य कितीही अनुकूल परिस्थितीमध्ये कोणाचंही उपमर्द करत नाही. आत्मनः प्रतिकूलानि न परस्य विचिंतयेत हा त्यांचा नैसर्गिक अभ्यास आहे. निर्मत्सर असतात, द्रोह नाही कोणाचा. तर याप्रमाणे ध्रुवाचा अपमान झाला, मनावर परिणाम झाला. लहान मुलगा आहे, विरुद्ध आणखी अपमान सर्वांच्या देखत केला, सिंहासनावर बसणार तू लायका नाहीस असं सभेमध्ये बोलल्यानंतर कोणाला बरं वाटलं. लहान मुलगा असला म्हणून काय. ते राजेसाहेबही तसेच खाली मान घालून बसले. म्हणजे सत्ता त्या राजाची होती का राणीची होती, काय निर्णय करायचा. निराश झालेला ध्रुव आपल्या आईकडे आलेला आहे, रडत आलेला आहे. आईलाही समजलेला आहे, पण ती प्रारब्ध अनुकूल नाही ना. ती नावरती होत, काय कारण कोणाला ठेव. पूर्व एकंदर ऋणानुबंध आहे. कोणाबद्दल प्रेम वाटावं, कोणाबद्दल प्रेम वाटू नये काही सांगता येत. काहीतरी कारण असतं. ती जी सुनीती त्याची माता आणि तिनं त्या ध्रुवाला सांगितलं, काय हरकत नाही म्हणाले, तुझ्या आईनं काय वाईट सांगितलं तुला बाळ, अपमान कशाला समज. अरण्यामध्ये जाऊन ईश्वराचा कृपा प्रसाद संपादन करायला तुला सांगितलं, हे चांगलं मार्गदर्शन नाही का तुला. असं सांगणारे लोक भेटतील. कोणी विरोधी बोलल्यानंतर तो विरोध जास्ती वाढविण्याचाच प्रयत्न आपण करतो. पैशून्य म्हणतात याला, सहाडकोळीपणा. तुम्हाला हे असं असं बोलले, तुमच्याबद्दल असे उद्गार काढले म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये जास्तीच भर पडती. संभ्रम नाही, द्वेष. तर ती माता प्रत्यक्ष आपल्या मुलांना सांगते आहे, बाळ ईश्वराची कृपा संपादन करणं हे मनुष्य जन्म मिळाला ज्याला त्याचं कर्तव्य आहे. तोच उपदेश तुला तुझ्या त्या आईने केला. ती आई काय, ही काय, मी काय म्हणा. मी सांगितलं म्हणजे चांगला उपदेश आणि सावत्राईनं सांगितलं म्हणजे चांगलं नाही असं नाही म्हणा. बालादपि सुभाषितम गुणग्राहक दृष्टी पाहिजे. चांगलं कोणचं आणि वाईट कोणचं हे आपल्या बुद्धीनं समजून घेता आलं पाहिजे. कोणचं ग्राह्य आहे, कोणचं अग्राह्य आहे, हा विवेक करता आला पाहिजे. अभ्यास पाहिजे, मार्गदर्शक तसे भेटले पाहिजे. ही आई त्याला भेटली, हे चांगलं आहे बाळ, वाईट काय झालं. वनामध्ये जायची तयारी कर म्हणाली. तुझे पितामह म्हणजे मनुराजा यांनी ईश्वराची कृपा संपादन केल्यामुळे आज ते मोठे राजे झालेले, योगी आहे, धर्मशास्त्रज्ञ आहे. सर्व राजधर्म त्यांना माहिती आहे. ऋषी मंडळींनी सुद्धा आणि त्यांच्या जवळ विचार केलेला आहे. त्या ऋषींनाही सर्व धर्म त्यांनी सांगितले. ही देवाची कृपा त्यांनी मिळली. तुला राज्य पाहिजे असेल किंवा राजसिंहासनावर बसायचं असेल तर दाता एक रघुनंद ही बुद्धी ठेवल्याशिवाय तुला मिळणार नाही. कोण देणार म्हणाले, मागून मिळतं का. प्रयत्नवाद हा ध्रुवाच्या चरित्रामध्ये आणखी फार मोठा आहे.
देवानुग्रहामुळे मनुष्य जन्म मिळतो, देवानुग्रहामुळे मोक्षा उत्पन्न होती आणि महात्म्यांशीही भेट देवाच्या अनुग्रहानेच होती. हा सिद्धांत आचार्य महाराजांनी सांगितला. त्याकरता व्यास महर्षी जन्मेजय राजाला आणखी जगन्मातेचं चरित्र सांगतात. देवाची कृपा देवीची संपादन केली पाहिजे बाबा. 5 वर्षाचा मुलगा, आईची आज्ञा झाली, समजूत पटलेली. सावत्र आई म्हणाली म्हणून चुकीचं आहे हे बाहेरच राहिला असता तो योग्य आहे. सावत्र आईच्या मुखातून निघालं तरी सुद्धा ती चांगलं आहे, कल्याण करणार आहे. कल्याणाचा मार्ग त्याही आईने दाखवला. कशाला ती अहंकारी आहे, अपमान केला, कशाला समजायचं. हे मार्गदर्शन सांगणारी आई, दाखविणारी आई सख्खी आई त्याची होती. त्यामुळे देवाची कृपा संपादन करण्याकरता आईची अनुज्ञा घेऊन ध्रुव बालक 5 वर्षाच्या वयामध्ये आणखी राजवाड्यातून बाहेर पडलेला आहे. अरण्याचा रस्ता त्यांनी धरलेला आहे. आईची इच्छा आहे आपल्या बाळाचं कल्याण व्हावं. आई ही प्रार्थना करती आहे, देवभक्त, आणि ध्रुवाच्याही मनामध्ये ती भक्ती निर्माण झाली. मग देवाचा अनुग्रह होण्याला काही वेळ लागेल का? करून पाहायचा नाही परमार्थ, करून पाहूया असं म्हटलं म्हणजे फळ लगेच मिळत नाही. पहा, करून पहा. त्यात सुद्धा मग चिकित्सा आली. आम्ही चिकित्सा करायला लागल्यानंतर देवही चिकित्सा करणारा काय असं मला सांग. तुम्ही बरोबर सेवा केली की नाही, तुमच्या सेवेमध्ये काय कमी न्यूनता आहे, काय राहील, हे सगळं तपासणं जाणार. शुभवासना अशुभवासना कोणीच्या आहेत, काय आहे, ही सगळी तपासणी केल्याशिवाय आणखी अनुग्रह होणार. आणि प्रथमच जर अशी निष्ठा जर असेल, ईश्वर हा दयाळू आहे, फक्त प्रेम भक्ती पाहणाराच आहे, बाकी त्याला काहीही लागत नाही, दया सागर आहे, अशी शुद्ध भक्ती शुद्ध प्रेम जर मनामध्ये आणून परमेश्वराचं प्रार्थना करायला लागल्यानंतर अनुग्रह होण्याला वेळ लागत नाही. अरण्याच्या रस्त्याने ध्रुव बालक निघालेला आहे आणि नारद महर्षी तिकडून यायला लागले. त्यांना कशी प्रेरणा झाली, काय झाली. नारदांचे 2 भक्त प्रसिद्ध आहेत, एक ध्रुव आणि दुसरा प्रल्हाद. 5 वर्षाचीच मुलं आहे, पण काय त्यांचं आयुष्य त्यांनी सार्थक करून टाकलेलं आहे. महापुरुष संश्रय देवाच्या कृपेनं जर मिळाला तर त्याचं फळ कसं मिळतं हे या 2 आणखी शिष्यांच्या द्वाराने नारद महर्षींची योग्यता ही डोळ्यापुढे आहे. का रे ध्रुवा, कुठं निघालास? थांबलं, नमस्कार. येत होते राजवाड्यामध्ये, नारदांनी जावं यावं सगळीकडे फिरावं, मार्गदर्शन करायचं काम त्यांचं बंद नाही आहे. करायचं योग्य मार्गदर्शन करत राहायचं. कोणी ऐकलं, कोणाला पटलं, त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, त्याचंच कल्याण आहे. सांगणं एवढं आपलं काम आहे. म्हणून सर्व राजे लोक देवलोकामध्ये सर्व ठिकाणी संचार करणं हे नारदांचं काम सांगितलं. कुठेही जाऊ शकत, सामर्थ्य आहे. त्यामुळे ध्रुवालाही नारद महर्षींचं दर्शन वारंवार घडत असे. नमस्कार केला, हात जोडून, काय महाराज कुठं निघालास म्हणाले. देवाची कृपा संपादन करण्याकरता निघालो. देवाची कृपा कुणी सांगितलं तुला? माझ्या आईनं सांगितलं. आईनं सांगितलं.
आणि अरण्यात निघालेला आहेस. अरण्यात देव असतो हे तुला कोणी सांगितलं? असे प्रश्न, त्याची उत्तर काय देणार तो बालक आहे. अरे केवढे मोठे मोठे आणखी भगवंताची कृपा संपादन करण्याकरता प्रयत्न करणारे मोठे मोठे योगी, योगाभ्यास करणारे, त्यानं कितीतरी वर्ष अभ्यास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो, तरी सुद्धा दर्शन झालं नाही तर नाही झालं म्हणाय, अशी परिस्थिती आहे. अरण्यात जाऊन देव कसा भेटेल बा? लहान मुलगा तू, चल म्हणाले, माझ्या बरोबर चल. तुझ्या बापाला मी सांगतो, त्या सावत्र आईला सांगतो, तिला ताकीद करतो, असं बोलत जाऊ नकोस बाई, लहान मुलाच्या मनावर परिणाम होतो, चांगलं नाही. सिंहासनावर बसायचं, मी सांगतो राजाला. पण ध्रुवाची जी काही बुद्धी आहे की निश्चित बनलेली आहे. एक महापुरुष म्हणजे त्याची आई त्याला भेटली. प्रथम ही देवाची कृपा आहे. आईनंच हा बुद्धिभेद केला असतात. असू दे बाबा, आपलं प्रारब्ध आहे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे ठेवले अनंत तैसे जे राहावे तुकाराम महाराज सांगतात, त्यावेळेला नसतील, पण सिद्धांत आहे तो त्यांचा. तसंच आम्हाला राहिलं पाहिजे. आपल्या नशिबी अपमानच आहे असं आई बोलली असती. पण ती आईही तशीच फार मोठी भक्त सद्भक्त आहे. विश्वास आहे, ईश्वर कृपा ही मोठी आहे. सर्व ईश्वर कृपेनं धर्म अर्थ काम मोक्ष सगळंही ईश्वर कृपेनं प्राप्त होत आहे, हा तिचा विश्वास. त्यामुळे पहिला महापुरुष म्हणजे त्याची माता त्याला मिळालेली आहे. हा देवाचा अनुग्रह त्याच्याबरोबर जन्मतःच त्याला देवाने देऊन ठेवलेला आहे की असा प्रसंग जर आला तर तुझा उद्धार करणारा महापुरुष म्हणजे तुझी माता आहे, तुझ्या जवळ आहे, तुला काळजी करण्याचं कारण नाही. आणि तिच्या शब्दाचा प्रभाव त्याच्या बुद्धीवर पडलेला आहे. आणखी निश्चित बुद्धीचा नारद प्रयत्न करतात, चालायचं बाबा मध्ये असं अपमान मान, नेहमी आपला मानस मिळाला पाहिजे, नेहमी आपलं अनुकूल सगळं झालं पाहिजे, असं करून कसं वाढेल? संसार म्हणजे असाच आहे, मानही आहे अपमानही आहे. मान मिळवण्याचा प्रयत्न करायचा, अपमान विसरून जायचं, दुःख घालवायचं, काय असं आपलं सांगायला लागेल. उत्तम व्यवहारामध्ये कसं वागावं हे नारदांनी त्याला मुद्दाम सांगितलं. त्याची बुद्धी कशी बदलती काय पाहिजे, तपासणी केली आहे. गुणाधिकान मुदम रित्से अनुक्रोशन गुणाधमा प्रीतिम समानात अनिविच्छेद नतावैही अभिभूयते. व्यवहारात जर उत्तम वागणारा मनुष्य असेल तर त्याला काहीही दुःख होणार नाही. कसं वागावं? तीन प्रकारची मंडळी जगामध्ये आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ उत्तम गुणसंपन्न, आपल्याशी समान बरोबरीचे आणि आपल्यापेक्षा कमी दर्जाचे, तीन दर्जे आहेत. त्यापैकी अत्यंत श्रेष्ठ जे असतील त्यांची कृपा, प्रेमाने नम्रपणाने वागून, आणखी त्यांच्या आचरणाबद्दल आनंद व्यक्त करून आणि त्यांची कृपा संपादन कर. श्रेष्ठ पुरुषाची कृपा संपादन करण्याकरता विनीत भावाने राहणं, त्यांच्याबद्दल आचरणाबद्दल आनंद व्यक्त करणं म्हणजे ते श्रेष्ठ संतुष्ट असत. बरोबरीचे जे असतील हे निवडता आलं पाहिजे. मात्र आपल्यापेक्षा अधिक गुणवान कोण आहे, आपल्या समान कोण आहे, आपल्यापेक्षा कमी दर्जाचा कोण आहे, हे समजून बुद्धीला समजण्याची योग्यता आली पाहिजे. नाहीतर फसवण्याचं समजा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन यामुळे हे निर्माण होतं ना. जास्ती गुणवान आहे आम्हीच ठरवायचं बुद्धीनं, नंतर मग फसवं म्हणायचं.
ते सांगायला आले ते का तुम्हाला? पण नारदांनी त्याला असं आपलं व्यवस्थित वेळाने विचार करून, चार मंडळीशी विचार करून कोण श्रेष्ठ आहेत, काय आहे हे निवडून घ्यावं, त्यांची कृपा संपादना करावी. अत्यंत आणखी कमी दर्जाचे जे आहे तेच करू नये. अशुभ वासना आहे, आचरण चांगलं नाही, ईश्वर भक्ती नाही, काही नाही, असे वागणारे, वाटेल तसे वागणारे, त्यांच्याबद्दल दया मनामध्ये उत्पन्न झाली. त्यांच्या उपयोगी पण अरे असं वागू नकोस रे, तुझं कल्याण होईल, अर्थही जाईल, सगळंही जाईल, आणखी संबंध पैसा जाईल, काय हे व्यसनामध्ये निमग्न झालास. म्हणजे त्यांच्याबद्दल दयेचा अभ्यास केला पाहिजे, दया मनामध्ये बाळगू आणि त्यांच्या उपयोगी पडता आलं तर पडा. म्हणजे ती मंडळी ही आणखी अनुकूल होत. आपल्याबद्दल आणखी हा दयेनं वागणारा मनुष्य आहे, चांगला आहे. आणि प्रीतिम समानात अनविच्छेद नतापै अभिभूयते, आपल्या बरोबरी चांगला आहे, तोही चांगला आहे, तोही चांगला वागतो. आपण प्रेम एकमेकाचं प्रेमाने मैत्रीने राहावं. कमी दर्जाचे लोकही आणखी अनुकूल होतात, समान असलेले लोकही अनुकूल राहतात. श्रेष्ठ जे आहेत लोक गुणसंपन्न तेही अनुकूल प्रेमाने वागतात. मग कशाला दुःख, कोण दुःख देईल याला? विरोध करायचाच नाही ना कोणाला. असं वागलं म्हणजे काही दुःख विख मिळत नाही, काही नाही, तेव्हा वनामध्ये जाऊन काही उपयोग नाही म्हणाले. बाळ देव काय वनामध्ये गेल्याबरोबर भेटणार आहे असं ही कल्पना आहे. परंतु याची बुद्धी किती निश्चित आहे त्यांनी सांगितलं. ऋषी महाराज, राजवाड्यामध्ये मला पाऊल ठेवायचं नाही, परत मी येणार नाही. मला माझ्या हिश्श्याचं, माझं स्वतःचं असं राज्य मला मिळालं पाहिजे, वासना आहे. ध्रुव आणखी प्रल्हाद यांच्यामध्ये अंतर हे आहे. ईश्वराची कृपा मला निर्हेतुक नको आहे. प्रल्हादजी निर्हेतुक कृपा मिळवणारे. काही मागण्याकरता देवा मी तुमची भक्ती करीतच नाहीये, मला कशाला वळ देता, प्रल्हादजी म्हणतात. ध्रुवाने सांगितलं नारद महर्षींना की ऋषी महाराज, माझ्या सत्तेचं राज्य मला पाहिजे, हे सुद्धा राज्य मला पित्याने तुमच्या सांगण्याप्रमाणे मला द्यायचं कबूल, हे मी घेणार नाही. उष्ट आहे म्हणाले, दुसऱ्याचं राज्य. ध्रुवाच्या आणखी अधिपत्याखाली असते, ध्रुवाच्या मालकीचं राज्य पाहिजे. त्याकरता मी मनामध्ये निघालेलो आणि त्याला आणखी ईश्वराची कृपा एवढीच कारण आहे, माझ्या आईचं मार्गदर्शन आहे. शक्य आहे काय? नसेल म्हणाले. काय होईल काय? आयुष्य संपलं की देह पडेल, पुन्हा दुसरा देह मिळेल. नास्तिक नाही आहे. नास्तिक वृत्तीचा परिणाम बुद्धिभेद निश्चित होतो. काहीतरी आणखी करून अन्न घ्यायचं नाही, अन्न सत्याग्रहाला सुरुवात करायची. अमक्याच्या आग्रहाने लगेच दुसऱ्या दिवशी शाबून यायचं. अमुक मनुष्याने आग्रह केल्यामुळे अन्न सत्याग्रह सोडून द्या. करायला कोणी सांगितलं? निश्चित कुठं आहे? ध्रुवाची बुद्धी निश्चित आहे. पारमार्थिक दृष्टीला ती कमी दर्जाची आहे. माझ्या मालकीचं राज्य पाहिजे, म्हणजे अपमान माझा झालेला आहे, माझा अपमान गेला पाहिजे, ही वासना अद्यापी नाही. असू दे, पण एक निश्चय आहे की ईश्वराच्या कृपेला हे सर्व मिळेल. म्हणून ऋषी महाराज मी निघालेलो आहे. नाही असे देवाची कृपा म्हणजे आपलं दर्शन मला घडलेलं आहे. मला आपण आता मार्गदर्शन कसं करायचं? देवाची कृपा संपादन करण्यात केली जाईल. तुम्ही तसे आहात. देवदर्शन तुम्हाला प्रत्यक्ष झालेलं आहे. देवाचा अनुग्रह कशाने मिळतो हे सगळं मार्ग तुम्हाला माहिती आहे. तुमच्या कृपेला मोठे मोठे राजे आणखी उद्धवून गेलेले आहेत.
तेव्हा तुम्ही मला मार्गदर्शन करा, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी वागेल म्हणाल, नाही तर मी परत येणार नाही. ही परीक्षा झालेली आहे. महात्मे लोक परीक्षा घेत आहे. 5 वर्ष वयाला आहे, पण बुद्धी फार मोठी आहे. हा देवाचा मोठा अनुग्रह आहे, समजून गेले नारद महर्षी. याची उपेक्षा करून उपयोग नाही. 5व्या वर्षाच्या वयामध्ये देवाबद्दल इतका विश्वास, इतकी श्रद्धा मनामध्ये धारण करणारा महात्मा, देवदर्शन झालं नाही तर देह पडेल म्हणाला, इतकं सांगणारा, निश्चयाने वागणारा जो आहे, त्याला योग्य मार्गदर्शन करायचं. स्वतःची शक्तीही त्याला द्यायची असं त्याने ठरवलेली आहे. शक्तिपात याला म्हणतात. हा दिसतो त्याला सगळं सांगितलं. त्रिकाळ स्नान करीत जा, मंत्र दीक्षा जिरी जप करीत जा, 12 मंत्राचा. देवाची पूजा ही करत जा म्हणाली. वनामध्ये काही फुलं मिळतील, फळं मिळतील, काहीतरी आपलं देवाचं प्रतीक ठेवावं मन स्थिर होण्याकरता. त्याला फुलं व्हावी हे करावं आणि जप करीत जा, ध्यान करीत जा, हे सगळं सांगत गेले. प्राणायाम करीत जा. आता ते काय नारद महर्षीने काय तिथं त्यांची शाळा होती काय, त्याला ठेवून घेऊन आपलं प्राणायाम कसा करायचा, काय करायचा शिकवलेला आहे. आणि असं शिकवून प्राणायामाची सिद्धी होण्याला काय किती वेळ किती लागणार. प्राणवायू स्थिर होणं किती कठीण, पण इथं काही वेळ नाही. नारदांचा संकल्प झालेला आहे की या बालकाचं कल्याण व्हायला पाहिजे. ईश्वराचा हा मोठा अनुग्रह आहे की अशा प्रकारचे महात्मे भेटणं आणि त्यांनी त्याप्रमाणे त्याचं कल्याण करायचं ठरवणं हे मोठं कठीण. हा देवाचा खरा अनुग्रह आहे. नाहीतर मार्ग सांगून मोकळे होतात, निघून जातात दुसरीकडे कुठं तरी. यालाही तेवढ्या पुढचं लक्षात राहिलं तर केलं, नाही तर नाही. असं नाही. हे सगळं आणखी नारद महर्षी मुखाने सांगतायत आणि त्याला शेवटी सांगितलं की तुझ्या आईनं केलेलं मार्गदर्शन बरोबर आहे हे कबूल केलं. नारद खुशाल म्हणाले तू अरण्यामध्ये जाऊन आणखी देवाची सेवा कर, देवदर्शन तुला होईल, काही काळजी करण्याचं कारण. अर्थकाम सुद्धा ईश्वराच्या कृपेनं प्राप्त होत. हा सिद्धांत नारदांनी मुद्दाम सांगितले. धर्मार्थ काम मोक्षाख्यम यच्छेत श्रेय आत्मनः एकमेव हवेस्तत्र कारणम पादसेवनम. हा नारदांचा सिद्धांत आहे आणि ज्याला सांगायचं आहे त्याच्या बुद्धी आणखी पटवून घेण्यासारखी आहे म्हणून सांगताय. नाहीतर सरळ राजवाड्यामध्ये अगोदर सांगून पाहिलं, मी तुझ्या बापाला सांगतो, हे करतो, सिंहासनावर बसवतो, नाही काही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारीही पुरुषार्थ ईश्वराच्या कृपेनं सेवेनं प्राप्त होतात, एकमेव म्हणतात. पण तितका निश्चय पाहिजे. अर्थकाम कसे मिळतील? देवधर्म करण्यात आपण जर गुंतलो तर नोकरीच्या वेळेला जाणं कसं होईल? काम केलं पाहिजे, केलं नाही तर प्रतिमास आणखी वेतन कसं मिळेल? आपलं जीवन कसं व्यवस्थितपणाने प्रपंचामध्ये सर्व लोकांचं हे करणं संगोपन कसं करता येईल? हे विचार मनामध्ये आल्यानंतर ईश्वराची सेवा बाजूला पडली. अर्थकामही ईश्वराच्या कृपेनं प्राप्त होणं शक्य आहे. हा निर्धार मनामध्ये पाहिजे. तो निर्धार नारदाने ध्रुवाच्या मनामध्ये होताच, म्हणूनच तो निघाला. तो अर्थार्थी भक्त होता. तो जिज्ञासू अर्थार्थी. राज्य पाहिजे, राज्य मागण्याकरता देवाजवळ जो निघालेला आहे जायला. पण अर्थार्थी भक्त सुद्धा दृढ निश्चयी पाहिजे, विश्वास पाहिजे.
हेही एक साधन आहे. याही डॉक्टरचं औषध घेऊन बघू, दुसऱ्याही त्याचंही घेऊन बघू. रोज आणखी डॉक्टर बदलायचं, औषध बदलायचं म्हणजे कसं? गुण कोणत्या औषधाने येणार? एकही औषध लागू व्हायला त्याला काही वेळ पाहिजे की नको, काळ पाहिजे की नको? काळाची प्रतीक्षा केल्याशिवाय कोणत्या औषधाचा उपयोग झाला? अनिश्चित स्थिती बुद्धीची केव्हाही असून उपयोग नाही आहे. अर्थार्थी जरी असला तरी त्याचा अर्थ प्राप्त होतो. जो विरुद्ध वागणारा आणखी बाप तोच अनुकूल झाला शेवटी. अपमान करणारी सावत्राई ध्रुव आला समजल्याबरोबर जाऊन पहिल्यापासून त्याला कडकडून भेटली. आलाच बा, आम्ही अगदी दुःखी झालो होतो, पहिल्यापासून ती भेटली, आशीर्वाद तिने दिले. हा देवाचा अनुग्रह आहे. अर्थप्राप्तीला काय वेळ आहे? प्रयत्न केला पाहिजे, नोकरीच केली पाहिजे असं. जनानुराग प्रभो ही संपदा शास्त्रकार सांगत. जितेंद्रियत्व विनयस्य लक्षणम. गुणप्रकर्षेण विनय जो आहे, विनय याचा अर्थ म्हणजे जितेंद्रिय असणं. गुणप्रकर्षो विनया जबाप्यते. अर्थप्राप्तीचे साधन सांगतायत शास्त्रकार. पैसा मिळेल त्याच्याकरता प्रत्यक्ष सेवाच केली पाहिजे असं नाही. इंद्रिय निग्रह हे पहिलं कारण आहे. इंद्रिय ताब्यामध्ये आहे हे पाहूनच आणखी लोकांना हे वाटत आहे. जिव्हा ताब्यामध्ये आहे, रसनेंद्रिय हे मुख्य आहे. रसनेंद्रिय ताब्यात आलं म्हणजे सगळी इंद्रिय आली, तोपर्यंत नाही. ह्याचंच नाव विनय आहे. नम्रता ही जितेंद्रियत्वाने प्राप्त. आणि त्या विनयामुळे, जितेंद्रियत्वामुळे अनेक गुण आणखी आपल्या जवळ प्राप्त होतात. गुणप्रकर्षो विनया जबाप्यते. समर्थांची सेवा सुरू झालेली आहे. किती लेखन किती सुंदर आहे. कसं लिहावं, कसं बोलावं, कसं हे करावं, किती त्यांनी आपल्या दासबोधामध्ये सांगून हे सगळे गुण जवळ आहेत. आणि असे लोकांना उपयोगी पडणारे गुण ज्या महात्म्याच्या जवळ आहेत त्याच्याकडे लोक येणारच की. त्यांचंच कल्याण आहे. कसं वागावं मार्गदर्शन घेण्याकरता येणार. आणि लोकांचा अनुराग उत्पन्न झाला, लोकांचं प्रेम एकदा मिळाल्यानंतर जनानुराग प्रभवा ही संपदा. संपत्तीला काही तोटा नाही. नोकरीमुळे संपत्ती मिळेल एक कल्पना आहे. हा जर मार्ग व्यवस्थित रीतीने आचरण केला, गुण प्रकर्ष जर मिळवला तर त्या जितेंद्रियत्वाने राहिलो, जितेंद्रिय राहून गुणप्रकर्ष जर मिळाला तर लोकांचा अनुराग झाल्यानंतर काय कमी नाही. याच्या संसाराची काळजी लोकांनाच उत्पन्न होती. काय घरात आहे काय नाही सगळं आपोआप होऊन. तर नारदांची कृपा झाली त्या ध्रुव बालकावर. मार्गदर्शन उत्तम मिळालं. मार्गदर्शन करणारे भेटूनही बुद्धी चांगली नसली, अनिश्चित असली तर काय करावं? हे कसं होईल आपल्याला? त्रिकाळ स्नान व्हायचं, खायला कोण घालेल आपल्याला? जेवायला आपल्याला कसं मिळेल? आपली आई किती लांब राहिली, एकट्याने कसं रानामध्ये आपण राहायचं? क्रूर पशु सिंह वाघ वगैरे किती आहेत, तिथं काय आपली अवस्था होईल? हे जर विचार मनामध्ये त्याच्या आला असतं तर झालं असतं का? पण बुद्धी मिळाली देवाची कृपा. त्या देवाच्या अनुग्रहाने बुद्धीही मिळाली. आणखी नारद महर्षींचं मार्गदर्शनही मिळालं नाही, त्यांची शक्ती मिळाली. स्वतः नारद करून घेत आहेत त्याच्याकडून. त्याची बुद्धी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न नारदांचा चालू आहे. अदृश्य रूपाने स्वतःच्या शक्तीचा प्रयोग करून. आणि नारदाने त्याची बुद्धी इतकी स्थिर केली की त्याला किती क्लेश त्यांनी भोगलेले आहेत. ते क्लेश आपण खरे सुद्धा मानणार नाही. अन्न नाही, पाणी नाही, वायू नाही,
सगळे प्रयोग त्याही करून पाहिलेले आहे आणि शेवटी प्राणवायूचं स्थिरता झाली, ध्यान सिद्ध झालेलं आहे आणि त्या ध्यानामध्ये 4-5 महिन्यामध्येच भगवंताचं साक्षात दर्शन त्याला झालं, कृपादृष्टी आहे. तर देवानुग्रह हे तुकम हे जे सांगताय हे स्वतंत्र साधन आहे. आचार्य महाराज त्याच्याबद्दल या श्लोकात बोलले नाही. मनुष्य जन्म मिळाला पाहिजे, मोक्षा मिळाली पाहिजे, महापुरुषांची संगती मिळाली पाहिजे, हे फार कठीण आहे, पण देवाच्या अनुग्रहाने हे मिळतं. देवाचा अनुग्रह थोडासा बाजूलाच नाही ठेव, तो दुर्लभ आहे किंवा नाही वगैरे त्याबद्दल काही सांगत. देवाचा अनुग्रह झाला की सगळं आपोआप सुलभ होतं म्हणा. अशा रीतीनं नारद महर्षींचं आणखी मार्गदर्शन लाभल्यामुळे देवाचा अनुग्रह करण्याकरता मिळवण्याकरता ध्रुव निघालेला आहे. मिळवला त्याने. अन्नमय शरीर आहे, त्या शरीराच्या अन्नाची ही व्यवस्था नाही आहे. विश्वास उत्पन्न झाल्यानंतर शरीराची सुद्धा उपेक्षा मनाने आहे. आज आणखी खायला मिळालं नाही, आज फराळ झाला नाही, आज एकादशी आहे, उभा आज इतकंच आहे, काय एकादशी लागली म्हणायची पाळी येते. इतकं एकादशीचं घेऊन सुद्धा एकादशी लागती म्हणते, तरी सुद्धा पुन्हा काही मिळालं नाही असा शरीरातून मन बाहेर जातच नाही. देवाची उपासना करण्याकरता शरीराच्या बाहेर पडलं पाहिजे ना मन. तर हे सगळं ही 5 वर्षाच्या वयामध्ये ज्याला साध्य झालं, ज्याला महात्मे भेटले आणि देवाचा अनुग्रह त्यांनी संपादन केलेला आहे, त्यामुळे आणि हे सगळं ही कार्य कसं होतं हे सगळं ही व्यास महर्षीने यांनी जगाला सांगितलं. कायेन वाचामसेन्द्रियवाध्यात्मावांसुस्वभावात् करोमि यज्ञः नारायणाय समर्पये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदम्बो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.